नमस्ते, मी डॉक्टर विपुल आयरे, फिजिओथेरपिस्ट, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूर. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. त्यात आजींना गुडघ्याचा कसा त्रास होता, काय त्रास होता, त्रासामुळे काय काय सहन करावं लागले, किती दिवसात आपल्याकडे तो त्रास बरा झालेला आहे आणि आता ते कसे आहेत हे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. असेच नवनवीन ठीक झालेल्या रुग्णांचे व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, गरजूंपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पोहोचावा योग्य वेळेत म्हणून व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या सेवेचा लाभ सर्वांना भेटेल आणि सर्व आनंददायी जीवन जगू शकतील. चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. नमस्ते आजी. मला हे विचारायचे तुम्हाला, तुमचं नाव काय आणि तुम्हाला त्रास काय काय होता? शिंदूबाई बाबू. हां, कुठून आहात तुम्ही? हां, करंदीमध्ये राहता तुम्ही. यायला जायला किती लांब होतं आपलं क्लिनिक तुमच्यापासून? 1-1.5 तास. 1-1.5 तास लागायचं यायला, 1.5 तास जायला. बरं, तुम्हाला त्रास कधीपासून होता आणि काय काय होता? मला 7 वर्ष झाले त्रास होता. काय त्रास होता? गुडघा दुखत होता, बसता येत नव्हतं. एकच गुडघा की दोन्ही? एकच. उजवा की डावा? डावा गुडघा 7 वर्षांपासून दुखत होता, उठता बसता येत नव्हतं. गुडघा सुजला होता का? हो, थोडी सूज होती. तुम्ही आतापर्यंत डॉक्टरांकडे गेले होते का? हो, गेले होते. तर डॉक्टर वगैरे काय म्हणायचे तुम्हाला? ऑपरेशन करा म्हणायचे. बरं, तुम्ही जेव्हा इथे आले होतात 15 दिवसांपूर्वी, आता तुमचा 15वा दिवस, 15 दिवसांपूर्वी तुम्हाला वाटत होतं की 15 दिवसात इथे बरं होईल असं वाटत होतं का? नव्हतं वाटत. का नव्हतं वाटत? गॅरंटी नव्हती ना, अशी डॉक्टर हे केलं त्याच्यामुळं गॅरंटी नव्हती. कधी ऐकलं नव्हतं का असं ऑपरेशन वाचतात वगैरे, असं कोणी सांगितलं नव्हतं आतापर्यंत? हो, 15 दिवसाची महिन्याची सांगितले होते ऑपरेशन होते. त्रास होतो त्याच्यामुळे. मग तुम्ही आता तुम्हाला काय काय त्रास आहे? आता मला काहीच त्रास नाही. मग तुम्हाला चालताना वगैरे कसं सरळ चालतं आता? हो, सरळ चालतं. बरं, तुम्हाला मला एक विचारायचं आहे, तुम्ही जर आपल्याकडे इथे बरे झाले नसता तर तुमच्या डोक्यात काय विचार होते? काय नव्हतं, आता घरीच बसायचे होते. तसं काय बसायचं, घरीच बसावं लागलं असतं. बरं, तुम्ही आता जे आपल्या क्लिनिकमध्ये आलात तर तुम्ही एकटेच होतात की अजून पेशंट होते? किती होते, काय होते, काही सांगता येईल का? हो, होते, बरेच लोक होते. हां, ते नीट होऊन गेले. चांगले अवघड मणक्याचे. अजून कोणते पाहिजे तुम्ही? मानेच्या मणक्याचे, मानेच्या, आमचे जावई, मुलगा. हा, जावयांना पण त्रास होता, हाताला मुंग्या होता, मान दुखत होती. तुमच्या मुलाचे पण दुखत होती. त्यांना बरं वाटलं म्हणून त्यांनी तुम्हाला आणायला चालू केलं. बरोबर बोलते ना? बरं, तुमच्या ओळखीत म्हणजे तुमच्या मुलाच्या ओळखीत भरपूर जण बरे झालेले आहेत आपल्या इथे येऊन. तर तुम्हाला वाटतं का आपल्या इथे लोकांनी यावं की नाही यावं? तुम्हाला काय वाटतंय? यावं. का बरं यावं? म्हणजे येतो उपचार चांगला होतो. उपचार चांगला होता. अजून गोळी औषध काही नाही लागत. गोळी नाही, औषध नाही, मेडिकलचा खर्च नाही. आणि त्याच्यामुळं काही न साधन नसन, गरीब असतात त्यांना पण साधन नसतं. ती राहण्याची ऑपरेशनची भीती वाटत असते. ऑपरेशनची भीती. आणि ऑपरेशन 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख आहे. आपल्याकडे 20,000, 30,000 सगळे कामं होतात. म्हणजे असे भरपूर पेशंट बरे झालेले आहेत कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत. दुसरीकडे कुठेही किंवा कुणी तुम्हाला सांगितलं असतं की 15 दिवसांपूर्वी की तुम्ही 15-20 दिवसांनी टकाटक असणार आहात तर तुम्हाला विश्वास बसला असता का? नसता. 7 वर्षांपासून तुम्ही सहन करताय. काय झालं होतं 7 वर्षांपूर्वी? पडले होते, लागलं होतं का, काय झालं होतं का आठवत नाहीये? काय नव्हतं तसं, बिगल्यालं नव्हतं. तसंच गुडघा दुखत होता. तसंच म्हणजे हळू वाढत चाललं होतं गुडघा दुखणं की आधीपासूनच एवढा दुखत होता? आधी थोडा दुखत होता. त्याच्यामुळं जास्त कधीपासून दुखायला लागला? 2-4 वर्षाच्या पूर्वी. 4 वर्षांपासून जास्त दुखायला लागला. आधी थोडा दुखत होता. इंजेक्शन घेतल्यावर बरं वाटायचं? तेवढ्यापुरतं फरक पडायचा आणि परत खायचं व्हायचं. बरं, आपल्याकडे कोणते पेशंट पाहिले जुने वगैरे? तुमच्याकडे पाहिले का जुने पेशंट आलेले? खांद्याचे, मणक्याचे, गुडघ्याचे, काय म्हणणं त्यांचं? कोण काय म्हटलं? त्यांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी सांगितलं बरं होत्या तिथं. इथे होतात बरे. 2 वर्षांपूर्वी त्रास झालेला, उपचार तेव्हा घेतलेला, अजून काही त्रास नव्हता त्यांना. व्यायाम वगैरे केला तर व्यवस्थित होऊन जातं, काही काळजी करण्यासारखं नसतं. बरं, आता जे बघा गुडघ्याचं ऑपरेशन करण्याचं टेन्शन आहे, काहींना मणक्याचं टेन्शन आहे, मणक्याचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, पॅरालिसिस झालेलं आहे, तर त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांना काय सांगायचं, म्हणजे बाकीच्यांनी लाभ घ्यावा. चांगलं
होतं इथं ऑपरेशनापेक्षा हा. इथं चांगलं हे करीत्यात. बरं, तुम्ही आता किती पटपट चालता? जोरात चालते आता आता. जोरात चालतं, 15 दिवसातच जोरात चालायला लागले. हो. बरं, खूप आनंद वाटला तुमच्या चेहऱ्यावर. तुम्ही आले होते तेव्हा एवढा चेहरा आनंदी नव्हता तुमचा, कसं काय हो? का बरं? आता आनंद दिसतच नव्हता, म्हणजे असं टेन्शनमध्ये यायचे तुम्ही, टेन्शनमध्ये जायचे. पण चांगले 7-8 दिवस तुम्ही टेन्शनमध्येच होते. आता 7-8 दिवसापासून हळू आनंद वाढलेला आहे असं मला दिसतंय, बरोबर आहे का? मग हे असं काय होतं? आता आजार कमी काढले त्याच्यामुळे आनंदी आहे ना. तुम्हाला असं वाटलं होतं का आजार ऑपरेशनच करून सोडणार मला, असं वाटलं होतं का तुम्हाला? हा. अरे पण तसं नव्हतं ना, तसं नाही आहे ना. पण हां 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 मग बिना ऑपरेशनाचं पण बरं होतंय, हा. कायम ऑपरेशनच करावं लागत नाही. नाही. बरं, धन्यवाद. तुम्ही आलात, आमच्यावर विश्वास ठेवलात काकू, आणि असं तुमचा आशीर्वाद राहो. आणि तुमच्यासारख्या कोणाला त्रास असेल तर त्यांनी वेळेतच वेगवेगळे फिजिओथेरपिस्टकडे जाऊन आपापले ऑपरेशन वाचवावे, ही सर्वांना नम्र विनंती. बरं, काकू तुम्हाला मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जर तुमचा हा त्रास इथे आत्ता बरा झाला नसता तर तुमची ही फी वाया गेली असती, किंवा तुमचं एवढे 1.5 तास येणं जाणं हे सगळे कष्ट वाया गेले असते. मग नंतर तुमच्या डोक्यात काय विचार आले असते जर बरी झाली नसते तर? का आता विचारायला असते. आता हाय ते गरीब राहिला होते, काय नाही विचार करायचा आता. घरी राहिलं असतं, काहीच आता पर्यायच नव्हता. कारण जे आपल्याकडे बरे होत नाही, मग ते आता तुम्ही अजून टेन्शनमध्ये आले असते. पण आता तुम्हाला वाटतं का हे जर दुखणं बरं झाल्यामुळे अजून तुमचा आनंद जीवनातला वाढला आहे, किंवा तुम्हाला कुठे जाता येईल, येता येईल, बसता येईल, कीर्तनात वगैरे? कोणकोणती कामं करताना त्रास व्हायचा आधी? हा, कामाला त्रास व्हायचा, बसायला पाय पसरून बसावं लागत होतं. पाय पसरून बसावं लागायचं. स्वयंपाक वगैरे मांडी घालून बसायचे का कसं करायचे, का उभं राहून का बसून? उभं राहून नाही, काहीतरी असं एका पाय उभं राहून. एका पायावर उभं राहायचं, दुसरा पाय हवेत ठेवायचे का? दुखायचा का तो? सूज होती, दुखणं होतं चांगलं, म्हणजे कुठे दाबलं तरी आई आई करायची तुम्ही. आता तसं होत नाही ना? नाही. नक्की? चालेल, धन्यवाद काकू, तुम्ही आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. सगळ्यांनी याच्यात लाभ घ्यावा, चांगला आहे डॉक्टर. मग गरिबांच्यासाठी पण चांगलं आहे. नाही, सगळ्यांचं आपण प्रामाणिकपणे, गरीब असो श्रीमंत असो, आजार व्हायचं असतं ना, आजार बरा करणं हे आपलं काम आहे. आपण जेवढं प्रामाणिकपणे करता येईल तेवढं आपण करत असतो. तुम्हाला मी हे म्हटलं होतं का पहिल्या 5 दिवसात बरं नाही झालं तर 6व्या दिवशी येऊ नका, असं म्हटलं होतं का? सांगितलं. का म्हटलं होतं? कारण त्रास तेवढा अति होता तुमचा. पण तुम्हाला 5 दिवसात फरक पडला. तुम्हाला रिपोर्ट वगैरे काढायला लावले होते का बिना रिपोर्टचेच बरे झाले तुम्ही? बिना रिपोर्टचेच बरे झाले. धन्यवाद. अशी प्रामाणिक सेवा आपल्या हातून कायम घडत असते आणि यापुढे पण घडत राहील. याबद्दल तुम्ही असे सर्वांनी विश्वास ठेवा, सहकार्य करा. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. धन्यवाद.